तर एका कढईमध्ये एक 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचे। त्याच्यामध्ये 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून त्याला फ्राय करून घ्यायचे। एक 4 ते 5 हिरव्या मिरच्या त्या देखील अशा बारीक चिरून त्याला फ्राय करून घ्यायचे। एक मोठ्या आकाराचा टोमॅटो बारीक चिरलेला त्याला देखील फ्राय करून घ्यायचा आहे 1 मिनिट मोठ्या आचेवर। थोडीशी हळद टाकायची। आता बारीक चिरलेला एक लहान आकाराचा पत्ता कोबी त्याच्यामध्ये टाकून त्याला मिक्स करून घ्यायचं आहे ते पूर्ण अशा रीतीने। खूप मस्त आणि एकदम युनिक रेसिपी, तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल ही रेसिपी। लंचमध्ये किंवा डिनरमध्ये तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता। ब्रेकफास्टमध्ये नाश्ता, सकाळी हेवी नाश्ता ज्यांना करायची सवय असते त्यांच्यासाठी सुद्धा खूप छान अशी रेसिपी आहे। आता थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे चवीपुरतं, एक वेळेस मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता झाकण लावायचं आहे आणि एक 10 मिनिटं फक्त अतिशय कमी आचेवर याला शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण शिजवायचं नाही, त्याच्यामध्ये एक थोडासा क्रंच असला पाहिजे। हे बघा, आता 10 मिनिटानंतर एक थोडीशी सॉफ्ट झालेली पण एक क्रंच त्याच्यामध्ये आहे, पूर्णपणे आपण त्याला शिजवलेली नाही आहे। आता एक बाउल घ्यायचा, त्याच्यामध्ये 3 अंडी आपल्याला फोडून घ्यायची। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि त्याला छान रीतीने फेटून घ्यायचं आहे। आता ती पत्ताकोबीची जी भाजी आपण तयार केली ती त्या अंड्यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्स करायची। संपूर्ण पत्ताकोबीला ते बॅटर लागलं पाहिजे अशा रीतीने आपल्याला मिक्स करायचं आहे। आता एक पॅन घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये परत 4 ते 5 चमचे थोडंसं तेल टाकून घ्यायचं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये हे बॅटर त्याच्यात घालायचं आहे आणि चमच्याच्या सहाय्याने त्याला इव्हनली स्प्रेड करायचं आहे। ह्या अशा रीतीने आता झाकण ठेवून त्याला एक 4 ते 5 मिनिटं अतिशय मंद आचेवर एका बाजूने शिजवून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे। तर 5 मिनिटानंतर अतिशय छान रीतीने ते क्रिस्पी झालेले, तळाला देखील छान रीतीने शिजलेलं आहे। आता याला पलटवून घ्यायचं आहे, ते एक प्लेट ठेवायची त्याच्यावरती आणि अल्लाद ते पलटून घ्यायचं अशा रीतीने। हे करताना गॅस बंद ठेवा आणि मग त्या पॅनमध्ये हे परत स्लाइडिंग करायचं, परत टाकायचं त्याच्यात हे अशा रीतीने। आणि आता दुसऱ्या बाजूने देखील झाकण ठेवून एक 3 ते 4 मिनिटं कमी आचेवर आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा अशा रीतीने। खूप सुंदर लागते मित्रांनो ही रेसिपी खायला। स्पॅनिश ऑमलेट जसं असतं ना अतिशय तसंच, फक्त स्पॅनिश ऑमलेटमध्ये बटाटा, कांदा वगैरे टाकलेलं असतं आणि याच्यामध्ये आपण पत्ताकोबी टाकलेली आहे। खूप सुंदर रेसिपी आहे नाश्त्यासाठी, जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी। तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही युनिक रेसिपी ट्राय करा। पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत।